हे बघा कंटोले आज खाली मार्केटमध्ये गेले असताना मला भेटले। ह्याची भाजी ना वर्षातून एकदा तरी खावी म्हणून मी हे घेतले। आता चला एक छानशी याची भाजी बनवू। एकदम सिंपलच बनवायची आहे आपल्याला। ह्यांना मी असे मस्त कापून घेतले आणि आता त्यांना मस्त वॉश करून घ्यायचं आणि कांदा लसूण वगैरे कापून घेते। चला हे बघा आता मी घेतले हे कांदा लसूण जिरं राई हळद आपला नेहमीचाच मसाला जसा आपण साधी दुसरी भाजी करतो कोबीची वगैरे तशीच आपण आता भाजी ही करणार आहे। कारण मला ॲक्च्युअली त्याचा फ्लेवर पाहिजे आहे कंटोलेचा। तर मी कढईमध्ये तेल टाकले आणि त्याच्यामध्ये आता बघा मी जिरं टाकते आणि मग राई टाकते आणि त्यांना मस्त मंद आचेवरती असं गरम होऊ देते। आणि मग आपण ह्याच्यामध्ये टाकूया लसूण टाकूया। लसूणला मस्त याच्यामध्ये असं भाजू द्यायचं छानसं। गॅस मी बारीकच ठेवलेला आहे कारण कसं करपू पण नाही म्हणून आणि चांगली नाही फ्लेवर यायसाठी। आणि मिरच्या टाकलेल्या आहेत। आता हे मस्त मिक्स केले मिरच्या लसूण। ॲक्च्युअली आपण भाजींमध्ये हा नेहमीचाच आपला ठरलेलाच मसाला असतो तो आपण यूज करतो। आणि मग आता ह्याच्यामध्ये आपण बारीक कापलेला जो आपला कांदा आहे तो टाकूया आणि ह्या कांद्याला आपल्याला हलवून चांगलं मग कलर थोडा येऊ द्यायचा म्हणजे आपल्याला मग त्याच्यामध्ये भाजी टाकता येईल। म्हणून या कांद्याला आपण चांगलं मस्त मिक्स करून घेऊया आणि मग याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद। आणि मी ह्या भाजीमध्ये तुम्हाला बोलले जास्त मसाले नाही टाकणार पण तरी पण मी भाजी मसाला असतो ना तो थोडासा टाकणार आहे। तो ह्याच्यासाठी की म्हणजे जेवढे पण आपले मसाले असतात त्याचा थोडासा फ्लेवर याच्यामध्ये येईल आणि मग कांदा शिजायला पण आपला फ्राय व्हायला पण लवकर मदत होते त्याने। आपण जो मसाले जर ह्याच्यात ॲड केले तर बघा मी आता हा मसाला टाकलेला आहे। थोडी हळद टाकली आणि हा मसाला थोडासा टाकला आणि मिक्स केले। या मसाल्याने थोडासा लालसर कलर येतो पण हे आपण तिखटसाठी नाही यूज केलं। तिखटसाठी आपण मिरच्याच टाकलेल्या आहेत कारण भाज्या बनवताना मिरच्या हा बेस्ट ऑप्शन आहे। तर आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि मग हे चांगलं भाजलं की मग आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया आपली भाजी कंटोले। आणि हे कंटोले गावाकडे इझिली भेटतात पण इथे लवकर नाही भेटत, भेटले तरी खूप महाग भेटतात। त्यामुळे जेव्हा पण भेटतात तेव्हा पटकन असं घेऊन याची भाजी करून खावी। वर्षातून एकदा दोनदा खाल्ले तरी पण ह्याच्यातून आपल्याला भरपूर विटॅमिन्स म्हणजे ह्या भाजीतून भेटणारे विटॅमिन्स आपल्याला भेटतात। आणि ही अशी भाजी मस्त मी आता मिक्स करून घेतलेली आहे आणि ह्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मीठ आपलं जे राहिलेलं आपण ते मीठ टाकलं आणि परत एकदा अशी त्याला परतून घेतली मी या भाजीला चांगली मिक्स करून। आणि आता ही भाजी आपण अशी मिक्स केली छानशी बघा सगळी एकदम मिक्स झालेली आहे व्यवस्थित। आणि फक्त एवढंच की भाजी करपू नये म्हणून याच्यामध्ये ना मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मी कोथिंबीर टाकलेली आहे बघा नावापुरतं थोडंसंच पाणी टाकते। आणि ही भाजी आता शिजण्यासाठी तयार। आता आपण ह्याला चांगली मिक्स करून शिजत ठेवूया। स्लोच गॅस ठेवायचा आणि झाकण ठेवायचं मग ती होऊन जाईल। फक्त मध्ये मध्ये एकदा आपल्याला त्याला हलवावं लागेल म्हणजे परतवावं लागेल। ठीक आहे चला हे आता मी झाकण घेतलेलं आहे आणि हे झाकण झाकले। ठीक आहे तर मग आपली भाजी आता बनत आहे आपण बघूया। मी जसं ओपन केलं तसं लगेच हा कॅमेरामुळे दिसलं नसेल तुम्हाला व्यवस्थित। आता बघा ही भाजी आपली मस्त उकळी फुटली शिजली आहे आणि त्यातलं पाणी पण चांगलंच असं आटलेलं आहे। परतून बघते हां शिजली आहे पूर्णपणे शिजली आहे जशी ही बघा मस्त अशी भाजी आपली